देशात सतत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलन आणि सीजेपी आंदोलकांच्या प्रचंड दबावामुळे अखेर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विरोधी पक्ष आणि सीजेपी आंदोलक गेल्या काही दिवसांपासून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम होते. विद्यार्थ्यांचे वाढते आंदोलन आणि निर्माण झालेली कोंडी पाहता अखेर सरकारला ही मुख्य मागणी मान्य करावी लागली आहे. विशेष म्हणजे सरकार आणि सीजेपी या प्रतिनिधींमध्ये आतापर्यंत 2 फेऱ्यांची चर्चा झाली होती. परंतु तिसऱ्या फेरीतील अत्यंत महत्वाच्या चर्चेपूर्वीच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है. We have bloody done it. क्या कहते थे ये? क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते. आता शिक्षण मंत्र्यांच्या या राजीनाम्यानंतर विद्यार्थी आंदोलन मागे घेईल का की तिसऱ्या फेरीच्या चर्चेत काही नवीन वळण येईल? तुम्हाला याबद्दल काय वाटते? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. देश आणि राज्यातील प्रत्येक मोठ्या बातमीकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.